पेसिताची कृती अध्याय 8 वचन 4 पासून पुढे 8 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 172 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 157 बघा. मी पुन्हा एकदा म्हणतोय, पेसिताची कृती अध्याय 8 वचन 4 पासून पुढे 8 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 172 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 157 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले आणि फिलिपाने समरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेले चिन्ह पाहून लोक समुद्राने त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पश्चघाती व पांगली माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन म्हणतं की ज्यांची पांगापांग झाली असे देवाचे शिष्य या गावातून त्या गावात जाऊन देवाची सुवार्ता गाजवू लागली. यरूशलेमच्या पात्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या लोकांवर विरोधी लोक उठले गेले आणि विरोधी लोकांनी येशूच्या शिष्यांना विरोध करायला सुरुवात केलं. आणि जेव्हा विरोधी लोक येशूच्या शिष्यांची निंदा करू लागले, काही शिष्यांना धरून जीवे मारू लागले, अशा वेळेस येशूच्या शिष्यांनी काय केलं? यरूशलेम मधून निघून कोणी यहुद्यामध्ये गेला, यहुदी देशामध्ये गेला आणि कोणी समरोन नगरामध्ये गेला. त्यातला एक शिष्य ज्याचं नाव फिलिप आहे, हा फिलिप यहुद्यातून बाहेर निघून समरोन नगरात आला. आणि समरोन नगरात आल्यावर जे लोक येशूला मानत होते, ज्या लोकांनी येशूला ओळखलं होतं, त्यांच्याकडे हा फिलिप आला. आणि फिलिप जेव्हा त्या ठिकाणी आला त्यावेळेस ते लोक अतिशय आनंदी झाले आणि फिलिप येशूचं वचन त्या लोकांना शिकवू लागला. पण त्या समरोन नगरातले सर्वच लोक येशूला मानत नव्हते. असे लोक पण त्या लोकांमध्ये उभे होते आणि देवाचं वचन फिलिपाच्या तोंडातून निघलेलं ऐकत होते. हालेलुया, हालेलुया. जेव्हा फिलिप नावाचा येशूचा शिष्य समरोन नगरामध्ये आला तेव्हा समरोन नगरातले काही असे लोक येशूला मानत होते, पण काही लोक येशूला मानत नव्हते. आणि मानणाऱ्या लोकांमध्ये काही न मानणारे लोक पण फिलिपाच्या मुखातून निघलेल्या वचनाला ऐकायला आले. आणि येशूचं वचन फिलिपाच्या तोंडातून बाहेर पडत असताना ते लोक एक चित्ताने ऐकत होते, एक मनाने ऐकत होते. अशा वेळेस प्रभूचं सामर्थ्य त्या ठिकाणी येऊ लागलं आणि ज्यांच्यामध्ये भूताचे आत्मे होते ते ओरडायला, किंचाळायला सुरुवात करू लागले आणि
देवाचं वचन त्या ठिकाणी पॉवरफुल सामर्थ्याने गाजत असताना ज्या लोकांमध्ये भूताचे आत्मे होते ते ओरडून बाहेर निघाले आणि ते भूताचे आत्मे म्हणाले आम्ही या लोकांना सोडून जातो आणि भूताचे आत्मे बऱ्याच लोकांतून निघून गेले. फिलिपाचं वचन अजून चालू असताना काही कारणा पश्चघातीचा त्रास होता, याने की पांगलं पण होता, कोणाच्या हाताला लकवा मारलेला होता. समजतं ना? पश्चघातीचा त्रास होता, कोणाच्या हाताला आणि पायाला पश्चघात लागला होता, कोणाचे हात वळलेले होते. जेव्हा ते देवाचं वचन ऐकत होते अशा वेळेस त्या पश्चघाती लोकांवर पण देवाचं सामर्थ्य उतरलं आणि पश्चघाती लोक देवाच्या सामर्थ्याने बरे होऊन जाग्यावर उठून चालू लागले. हालेलुया, हालेलुया. देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी कशा प्रकारे आले? जेव्हा पौल नाही तर फिलिप देवाची स्वार्थ सम्राट नगरामध्ये गाजवत होता आणि त्यावेळेस सौल हा ख्रिस्ती विरोधी होता. ज्याचं नाव बायबल मध्ये पौल आहे ना, हा पौल आज येशूचा शिष्य मानला जातोय. पण फिलिपावर हाच पौल उठला होता, त्यावेळेस त्याचे नाव होतं शाऊल. समजतं? आणि यरूशलेम मध्ये जेव्हा सौलाची एंट्री झाली आणि शाऊल त्या ठिकाणी आला, त्यावेळेस त्याने लोकांना पकडायला सुरुवात केलं आणि येशूला मानणाऱ्या लोकांना तलवारीने मारून टाकलं. काही काहींच्या लाथा घातल्या, काही काहींना घोड्याच्या मागे बांधलं रश्शीने आणि कोणाला खेचत खेचत नेलं. समजतं? खेचत खेचत नेलं. अशा वेळेस येशूच्या शिष्यांना कळलं की यांनी जर आपल्याला पकडलं तर देवाची सुवार्ता पुढे जाणार नाही. समजतं ना? फिलिप आणि इतर शिष्य म्हणाले, पेत्र, योहान, जे येशूचे 12 शिष्य होते ते शिष्य म्हणाले जर हे आपल्यापर्यंत आले आणि यांनी जर आपल्याला पकडलं तर देवाचा प्रचार आहे तो बंद होऊन जाईल. म्हणून आपण हा देशच सोडून दुसऱ्या देशांना जायला सुरुवात करू, दुसऱ्या पाड्यांना जायला सुरुवात करू, दुसऱ्या गावांना जाण्यासाठी सुरुवात करू. जेव्हा सौलाची त्या ठिकाणी एंट्री झाली तेव्हा फिलिपाला कळलं, योहानाला कळलं, म्हणून या शिष्यांची भांगाभांग झाली, काही गडबड उडाली आणि शिष्य म्हणाले कोणी या पात्रात निघून जा, कोणी या पात्रात निघून जा, कारण सौल दरसुशी या ठिकाणी आलाय आणि हा सौल जर आपल्याला पकडेल तर आपण तर तुरुंगात राहणार आणि देवाचं नाव कोण गाजवेल? देवाची संत स्वार्थ कोण गाजवेल? देवाचा खरा प्रचार कोण गाजवेल? लोकांना पापातून बाहेर कोण काढेल? लोकांना दुःखातून बाहेर कोण काढेल? अशा कारणास येशूच्या शिष्याने ठरवलं मी या एरियात निघून जातो, तुम्ही या एरियात निघून जा. फिलिपाने ठरवलं मी यहुदी देशाच्या साईडला सम्राट नगर आहे त्या नगरात जातो, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. हालेलुया, हालेलुया. आणि फिलिप माझ्या प्रियानो, सौल दरसुसी या माणसाची भीतीमुळे सौल दरसुसीने त्या ठिकाणी मोठी दंगा आणली होती. त्या दंगेमुळे माझ्या प्रियानो फिलिप निघाला आणि सम्राट नगरात येऊन पोहोचला. जसा त्या नगरात आला तसा त्याने सुवार्ता गाजवायला सुरुवात केली आणि भीडच्या भीड त्याच्या मागे जमली गेली. लाखो करोडो लोक त्याच्या मागे देवाचं वचन ऐकण्यासाठी उभे झाले आणि देवाचं वचन त्या ठिकाणी चालू असताना देवाचं सामर्थ्य स्वर्गातून तिकडे उतरायला लागलं आणि असं सामर्थ्य उतरलं, असं सामर्थ्य उतरलं की ज्या लोकांना भूताने पकडलं होतं आणि ज्या लोकांच्या जिंदगी सैतानाने खराब करून टाकल्या होत्या, कोणाला पागल करून टाकलं होतं, कोणाला वेड करून टाकलं होतं, कोणाला भटकणारं करून टाकलं होतं,
असे लोक फिलिपाकडे येऊन देवाचं वचन ऐकत असताना तिथे मोठं सामर्थ आलं आणि त्या वेड्या लोकांवर, ज्यांना दुष्ट आत्मे पकडले होते त्यांच्यावर देवाचं मोठं सामर्थ येऊन त्यांच्यामध्ये भूताचे आत्मे किंचाळायला लागले, ओरडायला लागले आणि ते म्हणाले आम्हाला देवाचं सामर्थ सहन होणार नाही, म्हणून ते म्हणाले आम्ही आता यांच्यातून निघून जातो. आणि भूताचे आत्मे देवाच्या वचनाच्या सामर्थ्याला पाहून लोकांना सोडून निघून गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि फिलिप त्या ठिकाणी अजून देवाचं वचनच गाजवत होता. गाजवता गाजवता फिलिपाच्या आतमध्ये पवित्र आत्म्याने कार्य केलं आणि अशा मुले फिलिपाने लोकांच्या जीवनात चमत्काराचे चिन्ह करायला सुरुवात केली. समजतं? आणि ते चिन्ह आहे. काही लोक छोटीशी बिमारी घेऊन आले, फिलिपाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरं केलं. काही लोक अजून दुसरी बिमारी घेऊन आले, फिलिपाने त्यांच्या पण डोक्यावर हात ठेवून त्यांना बरं केलं. अशा वेळेस पश्चघाती लोकांच्या मनात विचार आले की आम्ही पण इथे बरे होणार, म्हणून त्याने पण एक चिताने एक मनाने देवाच्या शब्दाकडे लक्ष दिला. अशा वेळेस पश्चघाती लोक, पांगले लोक त्या ठिकाणी होते आणि ते देवाचं वचन ऐकत असताना त्यांच्यावर देवाचे सामर्थ्य उतरलं आणि ते पण जाग्यावर उठले आणि धावायला लागले. ते म्हणाले प्रभूच्या वचनात सामर्थ्य आहे म्हणून आम्ही चालायला लागलो. आणि त्या समरोन नगरामध्ये काय झालं? त्या समरोन नगरामध्ये काय झालं? आनंदित आनंद झाला. सगळा समरोन नगर परमेश्वराच्या महिमेच्या मागे लागले. सगळं समरोन नगर परमेश्वराची स्तुती करू लागले. सगळ्या समरोन नगरामध्ये देवाची महिमा आणि आराधना होऊ लागले. लोक आनंदी आनंद करायला लागले, कारण त्या नगरामध्ये अशा सैतानाच्या दुष्ट आत्म्याने कार्य केलं होतं की ते नगर लढतं नगर होतं. त्या नगरामध्ये सुख शांती नव्हती, त्या नगरामध्ये आशीर्वाद नव्हता, त्या नगरामध्ये लोकांच्या जिंदगी खराब बनल्या होत्या. अशा नगरात फिलिप आल्यानंतर फिलिपाच्या द्वारे परमेश्वराने मोठं कार्य केलं आणि जो आनंद नव्हता तो आनंद आनंदित करून त्यांना दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजा तुमच्यात एखाद्या बहिणीच्या पोटात गाठ आहे तर तुम्ही हसाल का? नाही हसणार, तुम्ही लढणारच. समजा तुमचा नवरा जर दारू पितोय तर तुम्ही हसाल का? नाही हसणार. का? तर माझा नवरा दारूच्या व्यसनात आहे तर मी कुठे हसू? तुम्हाला दुःख वाटतं की माझा नवरा बदलला असता तर बरं झालं असतं. त्याच प्रकारे ते नगर होतं. त्या नगरामध्ये ना सुख होती ना शांती होती. मुलं बरी आहेत तर नवरा वाईट, असं ते नगर होतं. लोक शांतीचा अनुभव घेण्यासाठी विचार करत होते, कशी मला शांती मिळेल, कसं मला आनंद मिळेल. देवाचा एक शिष्य जेव्हा त्या नगरामध्ये उतरला देवाचं सामर्थ्य घेऊन, तेव्हा याने देवाच्या वचनाला वाजवायला सुरुवात केली. दुष्ट आत्म्यानं घोषणा द्यायला सुरुवात केली. वचनाद्वारे दुष्ट सैतानाला आदेश द्यायला सुरुवात केली. ज्या लोकांच्या जिंदगी खराब झाल्या होत्या त्या लोकांच्या जिंदगीतला जो सैतान खराब होता तो निघून गेला आणि लोकांच्या जीवनात आनंद आणि आनंद आला. ज्या लोकांच्या पोटात गाठी होत्या ते लोक लढत होते. ज्या लोकांच्या बाळाला पश्चाताप होता, लकवा होता, त्यांच्या घरातली लोक लढत होती. त्या लोकांनी देवाचं वचन स्वीकारलं. त्यावेळेस फिलिपाने त्यांच्यावर देवाच्या वचनाने घोषणा करून त्या लोकांना पश्चाताप आणि लकव्याच्या बिमारीतून बरं केलं. अशा वेळेस ज्या लोकांच्या घरात आपल्या घरच्या माणसामुळे पश्चातापाच्या त्रासामुळे आनंद नव्हता, तो आनंद केव्हा आला? जेव्हा फिलिपाने पश्चातापी लोकांना बरं केलं तेव्हा त्यांच्या घरात आनंद आणि आनंद आला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियांनो, आज आपण शांती शोधण्यासाठी इकडे तिकडे धावतोय, पण बायबल म्हणतो शांतीचा देव लवकरच तुमच्या पायाखाली सैतानाला तुडवेल.
आणि शांती एकाकडे आहे, ती आहे जिवंत देवाकडे. आणि जर कोणी त्याचा दास त्याचं काम करून त्याची सुवार्ता गाजवत असेल आणि कोणचा व्यक्ती ती सुवार्ता मान्य करत असेल तर त्या व्यक्तीमध्ये जिवंत देवाच्या वचनाने आशीर्वाद 100% येतात. प्रिय, पण काय लोक काय करतात? नाही देवाच्या वचनाला रिसीव करत, नाही देवाच्या वचनाला स्वीकारत, ऐकल्यावर विसरून जातात. मग कसं काय देवाचे सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करेल? हालेलुया. फिलिप देवाचं काम करत होता समरोन नगरात आणि काय शिकवित होता? देवाचं वचन, देवाची सुवार्ता, देवाची घोषणा, येशूविषयी शिकवित होता. आणि लोकांनी काय केलं? त्या ठिकाणी त्याला विरोध न करता लोकांनी ती सुवार्ता मान्य केली. एक मग टकाने ती मान्य केली. सगळ्यांनी एकी करून येशूची सुवार्ता स्वीकारली. आणि अशा वेळेस त्यांच्यामध्ये आनंद आणि आनंद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, आजच्या दरम्यान या दुनियेमध्ये येशूच्या नावाला विरोध व्हायला लागलाय तर त्या लोकांना वाटत असेल येशूचं काम बंद होईल. नाही म्हणत, कारण येशू पहिला आणि शेवट आहे आणि त्याची सुवार्ता लाखो लोकांच्या हृदयामध्ये गाजणारच. आणि एकच आवाजाने सांगणार, फक्त जगाचा येशू ख्रिस्त प्रभू आहे. सुवार्ता गाजणार. आजच्या वेळेस लोकांना वाटतं की मी इथे जाईन आणि येशूच्या नावावर विश्वास करणाऱ्या लोकांना मी बंद करेन. तुम्ही लोक बंद करा, पण येशूची घोषणा न आज बंद होणार, न उद्या बंद होणार. येशू येईपर्यंत गाजेल आणि सांगेल येशूच फक्त प्रभू आहे. सौल तरसुसी नावाचा व्यक्ती, रोमी, अतिशय येशूला विरोध. हा व्यक्ती फिलिपाला, पेत्राला, योहानाला, बेथलेहमला विरोध करण्यासाठी आला. पण येशूच्या शिष्यांना अगोदरच पवित्र आत्म्याने त्या नगरातून बाहेर काढलं. दुसऱ्या नगरात नेऊन येशूची सुवार्ता त्यांच्याद्वारे गाजवली. लास्ट या सौल तरसुसीने सुवार्तेला बंद करण्यासाठी तो मागे झाला नाही, अजून पुढे सरसावला. अधिकारी लोकांकडे जाऊन म्हणाला की मला परवानगी द्या त्या येशूच्या लोकांना विरोध करायला. त्या अधिकारी लोकांनी परवानगी पण दिली. एक दिवस ते पत्र घेऊन परत यरूशलेम मध्ये आला. ही दुसरी फेरी आहे ना. यहुद्यामध्ये त्याने विरोध केला तेव्हा तिकडनं शिष्य बाहेर निघाले आणि दुसऱ्याकडे गेले. पण यरूशलेम मध्ये परत शिष्य आले. अशा वेळेस सौल तरसुसीला कळलं की शिष्य परत आले, म्हणून परत आता मी जाईन आणि त्यांना पकडेन आणि तुरुंगात टाकून मारून टाकेन. आणि हा सौल तरसुसी त्याच्या साथीदारांच्या द्वारे घोड्यावर निघाला. पत्र त्याच्या हातात होते, आदेशाचा पत्र त्याच्या हातात होता की येशूला विरोध करायचं, येशूच्या नावाला विरोध करायचं, जिथे कोणी येशूला म्हणतात त्यांना बंद करायचं. हा पत्र घेऊन कुठे आला माहित? धमस्कमधून निघाला आणि यरूशलेमच्या मोठ्या समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत होता. घोड्यावर सवार करत होता. पुढे यरूशलेमच्या आसपास आला. त्यावेळेस तो त्याच्या साथीदारांना म्हणाला, त्या लोकांवर अशी झडप टाकायची की जेवढे येशूचे लोक आढळतील तेवढ्यांना पकडायचं आणि तरवारीने कायकांना मारायचं, कायकांना घोड्यांना बांधून आपल्या धमस्कमध्ये आणायचं आणि मारायचं. काय झालं? हा गडी त्या लोकांना सांगत जात होता, आपण त्यांना असं पकडायचं, तसं पकडायचं. सौल तरसुसी म्हणत होता, असं पकडायचं, तसं पकडायचं. असं बोलता बोलता स्वर्गाचं दार उघडलं आणि आकाशातून असा प्रकाश शौलावर प्रकाशला आणि शौलावर उतरला की त्या प्रकाशाने सौलाचे डोळे अंधे झाले आणि 3 दिवसापर्यंत अंधा झाला. 3 दिवसापर्यंत अंधा झाला. घोड्यावरून खाली पडला आणि घोड्यावरून खाली पडल्यावर त्याला एक आवाज आला. तो आवाज जणू काय मनुष्याचा नव्हता, जिवंत देवाचा होता. आणि सुनसान रूपाने तो आवाज आला आणि त्या आवाजामध्ये प्रभू म्हणाला, सौला, हे सौला, माझ्या नावाची निंदा का करतोस? मला खाली फुकट का विरोध करतोस? मी काय तुझं केलेलं आहे का मला विरोध करतोस? हा सौल म्हणाला, प्रभू तू कोण आहेस?
मी कधी तुला विरोध केलं? येशू म्हणाला, ज्या येशूला तू विरोध करतोस ना, तोच सगळ्या दुनियेचा प्रभू आहे. येशू म्हणाला, तुला प्रभू माहित नाही, मग तू जगात कोणाने जगतोस? सौल एक मानत होता की परमेश्वर फक्त आहे जगाचा निर्माण करता, पण तो कोण आहे ना सौलाला माहित नव्हतं. आणि सौल जेव्हा अंधार झाला घोड्यावरून खाली पडून, अशा वेळेस प्रभू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, सौला सौला, माझ्या शिष्याची पांगापांग का करतोस? मला जे लोक मानतात त्यांना का मारतोस? आणि माझ्या नावाची निंदा आणि ठट्टा का करतोस? सौल म्हणाला, प्रभू मी कधी तुझी निंदा केली? सौल म्हणाला, कधी मी तुला विरोध केलं? जर मी तुला विरोध केलाय तर तू कोण आहेस मला सांग ना. येशू म्हणाला, ज्या प्रभूची तू निंदा करतोस तो येशू हे प्रभू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि काय झालं? काय झालं? सौलाला कळलं की जो सगळ्या पृथ्वीचा निर्माण करता देव, त्याला मी विरोध करले आणि मी आज अंधा झालो. सौलाला आंधळेपणातून त्याच्या साथीदाराने उचललं. अशा वेळेस सौलाला प्रभू म्हणाला, यरूशलेम मध्ये जाण्यासाठी निघाला होतास ना, पण ज्या थिमक्षातून तू आलेला आहेस ना, त्या थिमक्षामध्ये परत जा आणि तिथे यहुदा सांभारकरी व्यक्ती आहे, त्याच्या घरामध्ये राहा 3 दिवस. नंतर मी तुला आंधळेपणातून बाहेर काढेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि काय झालं? यहुदा सांभारकरी व्यक्ती होता, या व्यक्तीच्या घरी या माणसाला यहुद्यामध्ये नेलं आणि 3 दिवस याला रूम मध्ये ठेवण्यात आलं. सौल आत शिरल्यावर त्याने दरवाजाची कडी बंद केली. आंधळेपणातच होता आणि कसा तरी त्या रूम मध्ये खाली पडला. 3 दिवसापर्यंत लढत होता. मी काय केलं प्रभू बरोबर? मी काय केलं येशू बरोबर? जो सगळ्या जगाचा निर्माण करता देव, त्याला मी विरोध केला, त्याच्या शिष्यांना मारलं. होय, मी फार मोठं गुन्हा केलंय, प्रभू मला सोडणार नाही. त्याच्या मनात एकच विचार येत होता. 3 दिवसापर्यंत हा व्यक्ती लढला. सौल 3 दिवसापर्यंत पश्चाताप करत होता. 3 दिवसापर्यंत लढला. 3ऱ्या दिवशी परमेश्वराने हनन्या नावाच्या शिष्यावर दया केली आणि हनन्या नावाचा संदेष्टा, परमेश्वराविषयी शिकवणारा याजक, याच्यावर दया करून येशू ख्रिस्त या हनन्याशी बोलला आणि म्हणाला, हनन्या, हनन्या, सौल दर्शुशी नावाचा व्यक्ती माझ्याकडे प्रार्थना करतोय की मी या संकटातून बाहेर निघावा. हालेलुया, हालेलुया. हनन्या प्रभूला म्हणाला, प्रभू, जो सौल दर्शुसी, जो येशूच्या लोकांना मारतो, जो तुझ्या लोकांना मारतो, तो त्याच्यावर कशी काय दया झाली बरं? हनन्या म्हणाला, त्याच्यावर कशी काय दया झाली की तो माझ्याकडे प्रार्थना करतो? तो तुझ्याकडे कशी काय प्रार्थना करतो? हनन्याला प्रभू म्हणाला, मी त्याला अंध करून टाकलं आणि आता त्याला माझीच गरज आहे, मनुष्याची नाहीये. सौल अंधा असताना पण हनन्याची फाटली गेली. हनन्या कापायला लागला की त्या सौलाकडे मी जाऊ, जो सौल येशूच्या लोकांना पाहता पाहता तरवारी घोसतो आणि मारून टाकतो, त्याच्याकडे मी जाऊ. प्रभू म्हणाला, हा, त्याच्याकडे तुला जा लागेल, कारण आता त्याला गरज आहे. हालेलुया. हनन्या प्रभूला म्हणाला, माझे पाय कापतात तिकडे जायला. तो अंधा असेल तरी पण मला जायला वाटत नाही, तो फार वाईट मनुष्य आहे. प्रभू म्हणाला, त्याची सगळी चरबी ना मी आजच्या आत दाबून टाकले आणि आता फक्त तो लढत आहे. हालेलुया. प्रभू हनन्याला म्हणाला, त्याची चरबी ना मी आजच्या आत दाबून टाकले. माझ्या नावाला पक्का विरोध होता ना, मी त्याला आजच्या आत गुंडाळलंय. आता त्याच्याकडे विरोध करण्याची ताकद नाही, फक्त लढण्याची ताकद उरलेली आहे आणि आता फक्त माझी गरज त्याला लागत आहे. हालेलुया. चरबी खोर व्यक्तीची चरबी प्रभूने आजच्या आत चिरून टाकली.
सौल तरसुशी आजच्या आत कोमळून गेला. प्रभूची भीती आली याला की आपल्यापणातून मी निघालो नाही ना तर मी मरून जाईल. 3 दिवसापर्यंत अन्न खाल्लं नव्हतं, 3 दिवसापर्यंत पाणी पिलं नव्हतं, उपाशी लढत होता देवाकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि अशा वेळेस हनन्या तयार झाला आणि हनन्या यहुदा सांभाळकरी माणसाच्या घरापाशी येऊन घराच्या दरवाजाला ठोक मारून म्हणाला, मला प्रभूने इकडे पाठवलंय. हनन्यासाठी लगेच यहुदाने दार उघडलं आणि दार उघडल्यावर यहुदाला हनन्या म्हणाला, सौल या व्यक्तीला कुठे ठेवलेले आहे? यहुदाने दाखवलं, त्या खोलीत ठेवलंय. हनन्या त्या ठिकाणी गेला आणि दरवाजा उघडल्यानंतर हनन्या आत गेला, पण तरी कापत होता. का कापत होता माहित आहे? कारण सौल ठिकाणाचा माणूस नाही होता. येशूला अट्टल विरोध होता, येशूला अट्टल विरोध होता. जिथे पाहिलं तिथे येशूला विरोध करायचा, जिथे पाहिलं तिथे येशूचे लोक आढळले की त्यांना मारायचा. कोणाला सुलीवर मारायचा, खुरसावर मारायचा, तर कोणाला कोड्यामध्ये अडकवून मारायचा, कोणाला तलवारीने मारायचा. आणि अशामुळे हनन्या सौलाकडे जात असताना कापत गेला आणि म्हणाला, सौला भाऊ, तुझी ही स्थिती पाहून मला वाईट वाटतं, पण तुझ्या करिताच मला या ठिकाणी प्रभूने पाठवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा वेळेस सौल म्हणाला, हा मला देखील असं वाटतं की माझ्यासाठी कोणी परिस्थिती येईल. हालेलुया. कोणीतरी देवदूत येईल, देवाचा व्यक्ती येईल आणि तोच मला या संकटातून बाहेर काढेल. आणि मला बाहेर काढण्यासाठी जर तुम्ही आलेला आहात तर जे करायचे ते करा माझ्यासाठी. सौलाची चरबी आजच्या आत नरमली होती, तर एवढ्या नम्रतेने बोलत होता की जणू काय हा पहिल्यापासून येशूला विरोधच नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. अरे काय झालं? हनन्याने देवाकडे प्रार्थना करून हनन्याने त्याचे दोन्ही हात उचलले आणि आंधळा पडलेला सौल त्याच्या डोळ्यावर ठेवले आणि सांगितलं, प्रभू तू कार्य कर. त्याच सणी ज्या विरोध करणारा मनुष्य सौल आंधळा होता ना, त्याच्यावर हात ठेवल्या सनीच आंधळेपणाची खपलं त्याच्या हातात आली आणि सौल 3 दिवसानंतर देवाच्या सामर्थ्याने पाहायला लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि सौल पाहायला लागला. अशा वेळेस सौलाने प्रभूला धन्यवाद दिला. त्याच रूम मध्ये गुडघे टेकले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू मी तुला फार त्रास दिला, मला क्षमा कर. आणि नंतर हनन्याला म्हणाला, हनन्या मला प्रभूला ओळखायचं आहे. हनन्या त्याच्या बरोबर राहिला आणि त्याच यहुदाच्या घरामध्ये प्रभू विषयी त्याला शिकवलं आणि प्रभू येशू या जगात का आला ते सगळं त्यांनी सांगितलं. अशा वेळेस सौलाच्या डोळ्यातून अश्रू पडायला लागले. हनन्या म्हणाला, जो येशू क्रूसावर मेला ना, तो तुझ्या पापाकरिता मेला. जो येशू क्रूसावर खिल्ला गेला ना, तुझ्या अपराधाकरिता खिल्ला, तुझ्या रोगाकरिता खिल्ला. तू जो विरोध केलास ना, त्या विरोधाकरिता पण खिल्ला. त्यावेळेस सौल लढायला लागला आणि लढता लढता सौल हनन्यावर हात टाकून म्हणाला, मला प्रभू मध्ये पवित्र व्हायचं आहे, म्हणून मला काय करायला लागेल? सौलाने खून केलं होतं, म्हणून हनन्या म्हणाला, तुझा पश्चाताप अजून व्हावा आणि पश्चातापाचा मी तुला बप्तिस्मा पाण्याचा देतोय, पण पुढे जेव्हा तुझ्यावर पवित्र आत्मा येईल तेव्हा तुझ्या बप्तिस्मा येशूच्या नावाने पवित्र आत्म्याने आणि अग्नीने होईल. आणि काही टाइमानंतर जेव्हा या सौलाने पुरा पश्चाताप आपल्या पापाचा केला, अशा वेळेस या सौलावर पवित्र आत्मा उतरला आणि पवित्र आत्म्याने ह्याचा बप्तिस्मा झाला. त्यावेळेस परत हा सौल हनन्याकडे गेला आणि हनन्याला म्हणाला,
आता मी जुना स्वभाव सोडून देतोय, आता मी नवीन स्वभाव धारण करेन. अशा वेळेस सौलाने काय केलं? सौलाचं नाव शौल होतं, ते नाव सौल बदलून टाकलं आणि येशू ख्रिस्ताकरिता नाव बनवलं पौल. आणि पौल बनून येशूचा शिष्य बनून हा विरोधी मनुष्य येशूचा दिवाना बनला. आज या जगामध्ये लोक विरोध करतात, त्यांना काय वाटतं? मी चांगलं करतो, एक दिवस ना तुम्ही शिष्य बनाल येशूचे म्हणून विरोध करायला लागले. समजतं? एक दिवस तुम्ही येशूचे अनुयायी बनाल म्हणून तुमच्यामध्ये विरोधपणाने कार्य करायला सुरुवात केली. आणि येशूला काय बोलत आहात? येशू या धर्मांचा देव नाही. आम्ही एकच उत्तर करतो त्या लोकांना, तुम्ही रक्तावरून जात काढा, प्रत्येकाला कळेल मनुष्य एक आहे आणि देव एक आहे. जो विरोध करतोय त्याच्यासाठी आव्हान आहे. जर कोणी या ठिकाणी आला तर मी त्याला सांगेन, बाई पाहल्यावर ती दुसऱ्या जातीची आहे आणि स्त्री पाहल्यावर, पुरुष पाहल्यावर दुसऱ्या जातीचा आहे. कोणी गोरे आहे तर तो अलग जातीचा आहे. रक्तावरून जात काढा ना, प्रत्येकाला कळेल निर्माण करता एक आहे आणि रक्त पण उत्तर देईल, मनुष्य फक्त मनुष्य आहे. हालेलुया, हालेलुया. पण जे विरोध करतात ना, हे देवाकडे येण्यासाठी विरोध करतात. समजतो? हालेलुया. आणि आजच्या वेळेस तुम्हाला भीती प्रगट झाली असेल. कुठे कुठे विरोधपणा व्हायला लागलाय. युट्यूब वर चाललंय, काय चाललंय? दारू आमची परंपरा आहे. मग लोकांच्या घरात अश्रू का पडतात? नवरा जर व्यसनात आहे तर बाई का लढते? नाही लढायला पाहिजे ना, परंपरा आहे तर. का लढते तुमच्या बायका? दारू परंपरा नाही, दारू नाश आहे तुमच्या जिंदगी. आणि ती व्यक्ती इकडे आले ना तर दारूने सुस्कावे लागते. हालेलुया, 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 हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, येशू ख्रिस्त ना कोणाची जात बदलतो ना कोणाचा धर्म बदलतो. येशू ख्रिस्त जीवनांना बदलणारा परमेश्वर आहे. पापी हृदयातून बाहेर काढून जीवनाच्या हृदयात आणणारा आमचा देव येशू आहे. हालेलुया, हालेलुया. सौल तरसुसी कसा होता? अट्टल. येशूला विरोध होता, येशूच्या लोकांचे खून करणारा होता. पण याच्यावर देवाने दया केली, त्याचं जिवंत बदललं. पण त्यांनी 14 पत्रामध्ये जाऊन काम केलं आणि 14 पत्रातून लाखो लोकांना बदललं. हालेलुया. फिलिपाने तर कमी काम केलं येशूचं, पेत्राने तर कमी काम केलं येशूचं, योहानाने तर कमी काम केलं येशूचं. पण जो विरोध करणारा येशूला व्यक्ती होता ना, तो जेव्हा येशूचा शिष्य बनला तेव्हा पेत्रापेक्षा डबल आणि योहानापेक्षा डबल या विरोध करणाऱ्या माणसाने येशूचं काम केलं. म्हणून एकच म्हणतोय, कधी येशूला विरोध करू नका. अशी आवडली जाईल ना आजच्या की पाणी पण पिता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया.